असते आपल्याकडे बरं का. यूट्यूबला तुम्ही बघून घ्या याला. नोट्स पण मी ग्रुपवरती शेअर करेल. आता सगळ्यात पहिला थेरम जो आहे त्याचं स्टेटमेंट काय आहे बघा. ओके, साइन रूल असतो पहिला सगळ्यात. त्याचं स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं आहे. स्टेटमेंट म्हणजे हे तुम्हाला प्रूव्ह करायचं असतं. ॲज इट इज आन्सरमध्ये पण स्टेटमेंट अगोदर ॲज इट इज लिहून टाकायचं. काय दिलेलं आहे तेव्हा असं जे स्टेटमेंट असेल ते. समजा आता मी क्वेश्चन पेपर बघतोय, सो त्याच्यामध्ये स्टेटमेंट आहे इन ट्रायंगल ABC A अपॉन साइन A इज इक्वल टू B अपॉन साइन B इज इक्वल टू C अपॉन साइन C इज इक्वल टू 2R. Okay, where R is the circumradius of triangle ABC. ओके, हे स्टेटमेंट आहे. आता सगळ्यात अगोदर तुमची डायग्राम येणार. आता अगोदर आपण काय करू, याच्यामध्ये ABC कोण आहे वगैरे नाही का हे मेन्शन करायचं असतं कधी पण आन्सरमध्ये, थेरी पेपर लिहिताना. आन्सरमध्ये तुम्ही स्टार्ट केलं स्टेटमेंट दिलं ॲज इट इज. ओके, नंतर असतं कन्स्ट्रक्शनमध्ये इथं आपले फक्त डायग्राम्स येतील. ओके, डायग्राम्स जनरली पेपरमध्ये ड्रॉ करताना पेन्सिलचा वापर करा. सो इथं मी एक ट्रायंगल ड्रॉ करतो. सपोज इथं मी एक ट्रायंगल ड्रॉ केला. हा दिस इज A, B आणि C. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे बघा, एच्या अपोजिट, ए हा जो व्हर्टायसेस आहेत ABC हे ॲज अ अँगल पण आपण मेन्शन करतो. मग एच्या अपोजिट जी साईड असेल बघा BC, याला आपण डिनोट करतो A ने, स्मॉल A. बीच्या अपोजिटची साईड B, Cच्या अपोजिटची साईड C. सो तुम्ही इथं असं लिहू शकता बघा की लेंथ ABची लेंथ बघा इथं ABची लेंथ काय आहे C. त्यानंतर BCची लेंथ काय आहे A आणि ACची लेंथ काय आहे, तर ACची लेंथ आहे B. ओके, आता याच्यामध्ये आणखी काय करायचं आपल्याला, वी कॅन ड्रॉ असं म्हणू आपण इथं, लेट AD इज परपेंडिक्युलर टू BC. सो A मधून BC वरती एक परपेंडिक्युलर मी ड्रॉ करतो. समजा हा परपेंडिक्युलर मी इथं ड्रॉ केला, परपेंडिक्युलर. हा जो पॉईंट इथलचा, ह्या पॉईंटला नाव दिलं मी D. हा AD काय झाला, याला परपेंडिक्युलर झाला. आता त्याच्यामुळे काय होतं बघा की आपल्याकडं दोन राईट अँगल ट्रायंगल आले. एक आला ABD, एक आला ACD. हे आपल्याकडं दोन राईट अँगल ट्रायंगल आहेत. कळतं आहे ना, हे राईट अँगल ट्रायंगल आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये साइन रूल फाइंड आउट करण्यासाठी मला साइन A, साइन B, साइन C यांच्या व्हॅल्यूज वगैरे लागतात. आता याला फाइंड आउट करण्यासाठी काय करा, सगळ्यात अगोदर आपण ट्रायंगल यूज करू. हा ADC तुमच्यासाठी फर्स्ट टाईम आहे बघा ते ऑनलाईन, थोडंसं कॉन्सन्ट्रेशनला बघा कसं होतं. इन ट्रायंगल ADC. ओके, मला सांगा साइन C इज इक्वल टू काय येईल. हा C अँगल आहे समजा. ओके, साइन हा तुमचा परपेंडिक्युलर आहे आणि B हा हायपोटेनस आहे. साइनचा फॉर्म्युला का असतो, अपोजिट साईड काय आहे AD बरोबर, अपॉन हायपोटेनस काय AC बरोबर. AD ॲज इट इज ठेवलं समजा आपण, आणि ACची व्हॅल्यू किती आहे B आहे बरोबर. म्हणजे इथून तुम्हाला ADची व्हॅल्यू काय भेटेल, AD इज इक्वल टू आला B इंटू साइन C. ओके, याला मला पुढे यूज करायचं आहे. आपल्याला फक्त काय करायचं, सिम्पल एरिया फाइंड आउट करायचे अगोदर आणि त्यांना इक्वेट करायचं आहे. इथपर्यंत समजलं. इथं काय केलं बघा, मी फक्त परपेंडिक्युलर ड्रॉ केला BC वरती, तो झाला माझा AD हा परपेंडिक्युलर BCला होता. मग मी ट्रायंगल कन्सिडर केला ADC. याच्यामध्ये साइन वापरलं, आपला ट्रिग्नोमेट्रीमधला साइनची व्हॅल्यू म्हणजे साइनचा फॉर्म्युला का असतो, अपोजिट साईड AD अपॉन हायपोटेनस AC, आणि ACची लेंथ किती आहे, ACची लेंथ आहे B. ओके, मग एरिया ऑफ ट्रायंगल वी कॅन राईट हियर नाउ. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू, याचा एरिया काय येईल बघा ट्रायंगलचा. सगळ्यात फेमस किंवा सिम्पल फॉर्म्युला काय, 1/2 बेस इंटू हाईट. मग आता ह्या ट्रायंगलमध्ये बेस कोण आहे, BC ही बेस आहे, आणि हाईट कोण आहे AD इज अ हाईट. सो इज इक्वल टू 1/2
आता बी सी, बी सीची लेंथ किती आहे हे बघा इथे आपण लिहिलं आहे बघा, लेंथ ऑफ बी सी काय आहे ए, बरोबर आहे. आणि एडी इथं बघा एडी वरती काढलाय आपण, एडीची व्हॅल्यू काय आहे बी साइन सी, म्हणजेच आपल्याला इथं काय भेटणार आहे, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू 1/2, हा 1/2 या, हां 1/2 ए बी आणि साइन सी, ए आणि बी या दोन साईडचं मल्टिप्लिकेशन आहे आणि अँगल कोणता आहे इथं साइन सी आहे. मग आता तुम्ही सिमिलरली इथं आपण असं लिहू शकतो का रे मग, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू, आता मला साईड घ्यायच्यात बघा इथं समजा बी सी साईड घेतल्या तर अँगल कोणता येईल, तुम्ही बोलू शकता बघा, तुमचा मायक्रोफोन ऑन असतो, लॉजिकली सांगा. हे बघा समजा मी एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी एक प्रूव्ह केला, 1/2 ए बी इंटू साइन सी आला, ए बी ह्या साईड झाल्या आणि सी हा अँगल झाला, बरोबर आहे. आता आपण म्हणजे सिमिलरली आता परत प्रूव्ह नाही करायचं, आता डायरेक्ट याच्यावरून लॉजिकली हे लिहायचं आहे आपल्याला, 1/2 इंटू हा बी सी, मग साइन सीच्या ऐवजी काय लिहितं साइन ए, गुड, साइन ए, अँड एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू 1/2. आता जर मी साईड दिलं ए सी तर अँगल काय येईल, आता साईड ए सी साइन बी, अँगल आला साइन बी. ओके, मग आता समजा याला तुम्ही इक्वेशन 1 कन्सिडर करा, हे इक्वेशन समजा 2, हे इक्वेशन समजा 3, मग फ्रॉम 1 to 3 तुम्हाला काय दिसतंय, तिन्ही पण फॉर्म्युले एरिया ऑफ ट्रायंगलचे आहेत, बरोबर आहे. सो फ्रॉम 1, 2 and 3 तिन्ही पण फॉर्म्युले एरिया ऑफ ट्रायंगलचे, म्हणजेच काय याच्यात तिन्ही इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईड इक्वल आहेत. जर लेफ्ट हँड साईड इक्वल असतील तर राईट हँड साईड पण काय असतात इक्वल असतात. सो देअरफॉर वी कॅन राईट 1/2 ए बी साइन सी इज इक्वल टू 1/2 बी सी साइन ए इज इक्वल टू 1/2 ए सी साइन बी. ओके, आता याला मी कसं सिक्वेन्समध्ये लिहून घेतो, म्हणजे आधी साइन ए नंतर साइन बी नंतर साइन सी. पण मला सांगा याच्यामध्ये कॅन्सल कोण होऊन रे, हे बा इथलचा 1/2 कॅन्सल, इथलचा 1/2 कॅन्सल, सगळे 1/2 कॅन्सल झाले. ठीक आहे, आता याला मी असं लिहितो, अगोदर साइन ए लिहितो, म्हणजे असं होईल बी सी साइन ए इज इक्वल टू, त्यानंतर साइन बी म्हणजे ही टर्म आता लिहितो, हे होईल ए सी साइन बी इज इक्वल टू, आता ए बी साइन सी घ्या म्हणजे हा होईल ए बी साइन सी. ठीक आहे, नाव वी कॅन डिवाइड, याला डिवाइड करा ए बी सीने, डिवाइड थ्रू आउट. थेरी पेपरला लिहित जायचं बघा आपण काय करतोय प्रत्येक प्रोसेस, डिवाइड थ्रू आउट बाय ए बी सी. सो करा आता डिवाइड. सो हा झाला बी सी साइन ए अपॉन ए बी सी इज इक्वल टू ए सी साइन बी अपॉन ए बी सी इज इक्वल टू ए बी साइन सी अपॉन ए बी सी. सो बघा काय काय कॅन्सल होईल, इथलचा बी सी इथलचा बी सी कॅन्सल झाला, इथलचा ए सी इथलचा ए आणि सी कॅन्सल झाला, इथलचा ए बी आणि इथलचा ए बी कॅन्सल झाला. सो रिमेनिंग टर्म्स काय राहिल्या आपल्याकडं, रिमेनिंग टर्म्स आर साइन ए अपॉन ए इज इक्वल टू साइन बी अपॉन बी इज इक्वल टू साइन सी अपॉन सी. आता परत आपल्या स्टेटमेंटकडे या, स्टेटमेंटमध्ये काय दिलं आहे हे बघा, वरती साईड आहे खाली अँगल आहे, फक्त रेसिप्रोकल करा यांचा. ओके, याचा रेसिप्रोकल केलं काय होईल, देअरफॉर वी कॅन राईट ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी. ओके, हां इथपर्यंत आलं बघा. आता तिघांचा रेशो मला काय दाखवायचा आहे, तिघांचा रेशो आला पाहिजे 2R एवढा. ओके, हा जो 2R आहे ना, ह्या तिघांचा रेशो तुमचा तितका आला पाहिजे 2R एवढा. अरे एक जस्ट मिनिट, हे बघा. ओके, 2R एवढा तुमचा रेशो आला पाहिजे. आणि आर म्हणजे कोण आहे, सर्कम रेडियस ऑफ ट्रायंगल ए बी सी आहे. सो आता इथं मी लिहितो, टू प्रूव्ह, आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं, टू प्रूव्ह दॅट each ratio is equal to R. ओके, हे आपल्याला आता प्रूव्ह करायचं आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा बघा, कोणत्याही ट्रायंगलमध्ये जर सम तिन्ही ट्रायंगल अँगलची सम किती असते 180 डिग्री, हे तुम्हाला माहिती आहे.
बरोबर. आता काय करायचं, जो तुमचा अँगल राईट अँगल नसेल, म्हणजे काय होईल, एखादा अँगल समजा राईट अँगल ट्रायंगल जरी असला, तर असा अँगल आपल्याला चॉईस करायचा जो राईट अँगल नाही आहे, म्हणजे जो अँगल 90 डिग्री नाही आहे. ओके, तिथून मला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा, म्हणजेच आपण डायमीटर थोडक्यात असं कन्सिडर करू. सो आपल्याला आता याच्यासाठी आणखीन एक डायग्राम ड्रॉ करायची आहे. ओके, इथपर्यंत समजलं आहे. इथपर्यंत आपण पहिले 3 पर्यंत आणलं आहे. आता मला 2R प्रूव्ह करायचं आहे, त्यामुळे मी खाली असं लिहिलं आहे बघा, टू प्रूव्ह दॅट ईच रेशो इज इक्वल टू 2R. ओके, खाली तुम्ही असंही स्टेटमेंट लिहू शकता, ॲज द सम ऑफ किती अँगल्स, 3 अँगल्स, 3 angles is 180 degree. Sum of 3 angles is 180 degree. ट्रायंगल मध्ये बरं करेल. आणि इथं लिहा ॲटलिस्ट, कारण थेरम मध्ये असे काही सेंटेन्स असतात ते तुम्हाला लक्षातच ठेवावं लागतात. ॲटलिस्ट वन ऑफ द अँगल ऑफ द ट्रायंगल, जसं तुम्ही डेफिनेशन पाठ करता फिजिक्स केमिस्ट्रीच्या, तसं असे हे सेंटेन्सेस राहतात त्याच्यामध्ये. ट्रायंगल इज नॉट राईट अँगल, म्हणजे त्याच्यापैकी एखादा ॲटलिस्ट एक अँगल तुमचा काय नसला पाहिजे, राईट अँगल इज नॉट राईट अँगल. आता आपल्याला माहिती आहे ट्रायंगलमध्ये फक्त कोणतरी एकच अँगल राईट अँगल येऊ शकतो, ठीक आहे, बाकीचे नाही. ठीक आहे, आता इथपर्यंत झालं. आता आपल्याला फक्त 2R प्रूव्ह करायचं आहे. मी नेक्स्ट पेजवरती येतो. इथे एक आपल्याला डायग्राम ड्रॉ करायची आहे. काय करा, डायग्राम ड्रॉ करताना आता दुसरी अगोदर सर्कल ड्रॉ करून घ्या. ठीक आहे, व्यवस्थित सर्कल ड्रॉ केला, याच्यामध्ये एक ट्रायंगल ड्रॉ करा. इथे मी ट्रायंगल ड्रॉ करतोय. तुम्हाला पेपरला पेन्सिल आणि पेन आहे तुमच्याकडं, ठीक आहे, पेन्सिल आणि पेनचा प्रॉपर यूज करा. हां, इथं मी ट्रायंगल ड्रॉ केला. आता ट्रायंगल ड्रॉ केल्यावरती काय करायचं आहे, समजा याला सेम नाव देतो मी, ए, बी आणि सी. आपण कन्सिडर करू की ए हा आता तुमचा अँगल हा राईट अँगल नाही आहे, म्हणजे 90 डिग्री नाही आहे. मग हा जो सर्कल तयार केला ना तुम्ही, याला सर्कम सर्कल म्हणतात, आणि याचीच रेडियसला काय म्हणतो आपण, सर्कम रेडियस. ए पासून मी काय करतो, डायमीटर ड्रॉ करतो, म्हणजे ए पासून एक लाईन ड्रॉ करायची तुम्हाला, आणि ती एक्झॅक्टली ह्या सर्कलला एका पॉईंटला इंटरसेक्ट करते आहे. समजा त्या पॉईंटला मी नाव दिलं पी. मग जे केलं ते इथं आपण लिहू. सो काय मेन्शन केलं आपण इथं, ड्रॉ वन लाईन, किंवा असं लिहू, ड्रॉ अ डायमीटर फ्रॉम ए, ओके, विच मीट द सर्कल, ते सर्कलला पुढं मीट करते आहे ॲट पीला. ओके, विच मीट द सर्कल ॲट पॉईंट पीला, ते पीला मीट करत आहे. समजा ह्या सर्कलचा सेंटर इथं आतमध्ये असेल. ओके, हा सर्कलचा सेंटर आहे सपोज. आता रेडियस त्याची आर आहे. ओके, इथं लिहितो मी, आर इज रेडियस ऑफ सर्कम सर्कल, म्हणजे याला सर्कम रेडियस म्हणतात. मग मला सांगा ए पीची व्हॅल्यू किती येईल रे. ए पी तुमचा डायमीटर आहे. जर ह्या सर्कलची रेडियस जर आर आहे, मी काय म्हटलो इथं की आपण एक डायमीटर ड्रॉ केली, कुठून, ए पासून पी पर्यंत. मग ए पीची व्हॅल्यू किती येईल आरच्या फॉर्ममध्ये, येस एनीवन, 2R. 2R येईल. करेक्ट, ए पीची व्हॅल्यू किती आली इथं, 2R आली. ओके, आता इथं आपल्याला वापरायचं आहे थोडंसं 8वीचं लॉजिक, इयत्ता 8वी इम्पॉर्टंट आहे ना, 8वीचा वर्ग आपला. हे बघा, ही डायमीटर आहे सर्कलची, बरोबर. डायमीटरचे ए आणि पी हे दोन एंड पॉईंट आहेत. आता ए ह्या एंड पॉईंटपासून आपण समजा काय केलं, सी पर्यंत तिसरा पॉईंट आपण कन्सिडर केला, समजा सी आहे हा. येतं लक्षात, तिसरा पॉईंट कोणता आहे, समजा सी आहे. ए पासून सी पर्यंत एक लाईन ड्रॉ केली. आता ह्या डायमीटरचा दुसरा एंड पॉईंट समजा पी आहे, समजा म्हणजे आहे. ओके, आता ह्या पी पासून काय केलं, ह्या पी पासून मी सी पर्यंत आणखीन एक लाईन ड्रॉ केली, डॉटेड. कन्स्ट्रक्शन केलं का डॉटेड दाखवायचं थोडक्यात. ओके, म्हणजे कंप्लीट दाखवलं तरी चालतंय. ओके, तुम्ही दोन्ही वे वापरू शकतात, बट जिथं तुम्ही असं काही कन्स्ट्रक्शन सारखं करताय, काय करायचं, डॉटेड लाईन दाखवायची. जस्ट वेट, ठीक आहे ना. असं एक कन्स्ट्रक्शन इथं मी ड्रॉ केलं. आता ही लाईन आपण जॉईन केली आहे ए पासून सी पर्यंत आणि पी पासून सी पर्यंत. समजा हा डायमीटर आहे. सो आपल्याला 8वीला एक थेरम होता,
जर एक सर्कलमध्ये एक डायमीटर आहे आणि त्या सर्कलवर तुम्ही तिसरा पॉईंट जर घेतला आणि डायमीटरच्या एंड पॉईंटपासून जर तुम्ही तो पॉईंट जर जॉईन केला, म्हणजे ए पासून सीला जॉईन केलं, बी पासून सीला जॉईन केलं, जो ट्रायंगल जो तयार होतोय तो ट्रायंगल कोणता असतो? राईट अँगल ट्रायंगल. आणि ज्या पॉईंटला तुम्ही डायमीटरचे एंड पॉईंट जॉईन केले तो असतो परपेंडिक्युलर, म्हणजे इथालचा जो अँगल आहे तो 90 डिग्री आहे. म्हणजेच मी काय लिहू शकतो इथं? ट्रायंगल ACP इज विच ट्रायंगल? राईट अँगल ट्रायंगल. हा कोणता ट्रायंगल झाला तुमचा? राईट अँगल ट्रायंगल आहे. ठीक आहे, दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल. समजलं? हे 8वीचे थेरम आहे. ठीक आहे, आता मी सांगतो ते बघा. ABC हा अँगल बघा, ABC त्याला मार्क करून घेतो बघा. ABC हा एक अँगल बघा आणि दुसरा अँगल बघा APC. APC हा अँगल बघा. हे दोघं काय करतायत? सेम आर्क हे करतायत बघा. आपण त्याला म्हणतो सेम आर्क ते इन्स्क्राईब करतायत. आर्क माहिती आहे ना? हे बघा, हा ABC याच्यामध्ये एवढा आर्क येतोय हा. त्याला मी कलर थोडासा चेंज करतो, तुमच्या लक्षात येऊन जाईल सर्कलचा. हे बघा, एवढा आर्क इन्स्क्राईब करतोय कोण? अँगल ABC. आता सिमिलरली हा बघा APC इथपर्यंत हा पण तो सेम आर्क इन्स्क्राईब करतोय. ठीक आहे, ज्यावेळेस कोणतेही दोन अँगल सेम आर्क जर इन्स्क्राईब करत असतील तर ते दोन अँगल इक्वल असतात. म्हणजेच मला पुढं काय लिहायचं आहे आता? वी कॅन राईट हिअर अँगल ABC अँड अँगल दुसरा कोणता होता? APC. अँगल APC are inscribed the same arc, are inscribed the same arc. सेम आर्क इन्स्क्राईब करतायत. therefore we can write measure of angle ABC is equal to काय होईल? मेजर ऑफ अँगल APC. आता हे कशासाठी केलं आपण? हे बघा, याच्यामध्ये ACP हा ट्रायंगल तुमचा काय आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे, बरोबर. मग ह्याचेच B अँगल आणि P अँगल तुमचा सेम आहे. आता मला परत सांगा, साईन याच्यामध्ये B आणि P तुमचा सेम आहे, म्हणजे साईन P काय येईल रे वरच्या ट्रायंगलमध्ये? असं लिहितो इथं. नाव साईन P इज इक्वल टू, साईनचा फॉर्म्युला असतो अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. हे बघा, इथं राईट अँगल आहे, सो AP हा तुमचा हायपोटेनस आहे, याची अपोजिट साईड आहे AC, बरोबर आहे. AC इज अ अपोजिट साईड. सो बोला साईन P इज इक्वल टू काय येईल मग? AC अपॉन हायपोटेनस कोण आहे? हायपोटेनस इज AP, बरोबर. AC म्हणजेच कोण? हां, ACची लेंथ काय असते रे? एनिवन आपण स्टार्टिंगला दिलं AC. बीच्या अपोजिटची साईड आहे ना AC. B करेक्ट. ACची साईड असते FB. हा झाला B डिवायडेड बाय AP. वरती दिलाय बघा तुम्ही AP किती बघा इथं? AP इज 2R, म्हणजे साईन P काय झाला आपला? B अपॉन 2R. अरे हां 2R. हां, बट साईन P हे बघा, अँगल P कोणाला इक्वल आहे? हे बघा, अँगल P इक्वल कोणाला आहे? B ला आहे. अँगल जो असतो आपण मिडलला लिहित असतो. म्हणजेच साईन P इज इक्वल टू AC अपॉन AP इज इक्वल टू B अपॉन 2R. म्हणजे साईन Pच्या ऐवजीच तुम्ही काय लिहू शकता? देअरफॉर Pच्या ऐवजी लिहा आता B. साईन B इज इक्वल टू, देअरफॉर करू ना, कारण तुम्ही इथं वरती हे इम्पॉर्टंट स्टेटमेंट लिहिलं आहे की अँगल तुमचा ABC आणि APC हे दोघं इक्वल आहेत. म्हणजे हा P अँगल आणि हा B अँगल दोघं तुमची इक्वल आहेत. मग फक्त मी काय केलं? Pच्या ऐवजी आता B लिहिला, म्हणजे साईन B इज इक्वल टू पण काय होईल? B अपॉन 2R होईल. म्हणजेच B अपॉन 2R, किंवा याला असंही लिहू शकता तुम्ही, देअरफॉर B अपॉन साईन B ला राईट साईडला घ्या, तो डिवाइड होईल. B अपॉन साईन B इज इक्वल टू काय होईल? 2R होईल. ओके, बट B अपॉन साईन B हे इक्वेशन कोणासोबत आलेलं आहे? तर ते इक्वेशन आपण अगोदर जे प्रूव्ह केलं ना बा इथं, या बा इथं आहे A अपॉन साईन A इज इक्वल टू B अपॉन साईन B इज इक्वल टू C अपॉन साईन B. हा तिघांचा रेशो इक्वल आहे.
ओके, याला इक्वेशन नंबर 4 म्हणा वाटलं असतं, कारण आपण 1 2 3 वरती दिलेलं आहे. दिस इज इक्वेशन नंबर 4. आणि त्याच्यामध्ये बी अपॉन साईन बीची व्हॅल्यू तुमची किती आली आता? 2 आली. याला समजा 5 म्हणा. सो देअरफॉर वी कॅन राईट फ्रॉम 4 अँड 5 तुम्ही काय लिहू शकता? ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी. किती आली त्याची व्हॅल्यू? 2 टाइम्स आर. ओके, खाली काय लिहायचं बघा, इथं परत जे स्टेटमेंट दिलंय तुम्हाला ते स्टेटमेंट लिहून लिहायचं, हेन्स प्रूफ. ओके, जे स्टेटमेंट मी वाटलं असं लिहितो. काय स्टेटमेंट होतं परत लिहितो बघा ते स्टेटमेंट. सो खाली लिहायचं देअरफॉर इन ट्रायंगल ABC A upon sin A is equal to B upon sin B is equal to C upon sin C is equal to 2R, where R is the circumradius of triangle ABC आणि खाली hence proof. ठीक आहे. आणि जिथं तुम्ही प्रूफ स्टार्ट केलं होतं, समजा इथं पहिल्या पेजवरती बघा हे स्टेटमेंट लिहिलं. हां, इथून तुम्ही डायग्राम स्टार्ट केली होती. हे आन्सरमध्येच आहे बरं का रे. स्टेटमेंट स्टार्टिंग पण स्टेटमेंटने करायचं, एंड पण स्टेटमेंटने करायचं. ठीक आहे, स्टेटमेंटला पण तुम्हाला अर्धा वगैरे मार्क देतात ते. सो स्टेटमेंट आणि इथं वाटलं असेल हा प्रूफ. ओके, आणि दिस इज अ स्टेटमेंट. प्रॉब्लेममध्ये जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट स्टार्टिंगला पण लिहा आणि एंडला पण लिहा. ओके, हा साइन रूल आहे. साइन रूलचा थेरम जर आला तुम्हाला तर तो 3 मार्काला पडतो आणि सोपा आहे बघा. फक्त काय करायचं, एक ट्रायंगल आहे, परपेंडिक्युलर ड्रॉ करा आणि एरिया ऑफ ट्रायंगल अगोदर काढायचं. मेन पॉईंट लक्षात ठेवा, एरिया ऑफ ट्रायंगल अगोदर काढायचे, ते इक्वेट करा, त्यावर तुम्हाला हे इक्वेशन भेटेल. आणि इक्वल टू 2R करण्यासाठी आणखीन एक डायग्राम ड्रॉ करायची आहे तुम्हाला. आणि फक्त 8वीचा एक थेरम वापरायचा आहे की हा जो ट्रायंगल तयार होतोय ना ACP, हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि इथलचे 2 अँगल इक्वल आहेत, अँगल B आणि अँगल P. सो इथून तुम्हाला हे भेटून जाईल. ओके, सो हा झाला साइन रूल. जेवढे होत आहे आज आपले समजा 3 थेरम होतात, 3 थेरम करून टाकायचे लगेच. ज्यांचे बाकी असतील करायचे ते, काही काहीचे झाले पण असतील, नाही का नाही. पुढचं सेकंड थेरम आहे आता कोसाइन रूल. कोसाइन रूल जनरली आपल्याला विचारतात 2 मार्कासाठी. 3 स्टेटमेंट आहेत बघा कोसाइन रूलमध्ये. 3 पैकी कोणतं तरी एक तुम्हाला विचारतात. ओके, 3 स्टेटमेंट कोणकोणते आहेत कोसाइन रूलचे तुम्हाला पाठ असतील बघा. पहिलं स्टेटमेंट काय, इथं मी स्टेटमेंट लिहितो, जे दिलं असेल पेपरला ते लिहा. ओके, मी इथं 3 पण स्टेटमेंट लिहितो. पहिलं स्टेटमेंट काय कोसाइन रूलचं? कोसाइन रूल इन ट्रायंगल ABC ट्रायंगल असणार आहे. हां, सांगा पहिलं काय आहे? A² इज इक्वल टू B² प्लस C² मायनस 2BC साइन A. दुसरं स्टेटमेंट असतं B² इज इक्वल टू C² प्लस A² मायनस 2AC साइन B. आणि तिसरं स्टेटमेंट आहे C² इज इक्वल टू A² प्लस B² मायनस 2AB साइन C. ओके, सर ते अँगल कॉस मध्ये ना? अरे सॉरी, गुड. कॉस असं होतं बघ माझं. अँगल कॉस बरं करे. 2BC कॉस A, 2AC कॉस B आणि 2AB कॉस C. बाकी बरोबर ना रे सार्थक? हो बरोबर आहे. ओके, हां, अँगल कॉसमध्ये हां हे स्टेटमेंट आहेत बघा 3. आता तुम्ही मागचे पेपर जरी बघितले ना तर 3ही ॲट अ टाइम तुम्हाला विचारलेलं नाही आहे. ठीक आहे, म्हणजे मागचे समजा तुम्ही 2022पासूनचे पेपर जर बघितले समजा कोविड नंतरचे, सो तुम्हाला तिघापैकी एखादं विचारतात. सो 2 मार्कासाठी क्वेश्चन असतो हा. सेक्शन B मध्ये क्वेश्चन येतो. आता आपण प्रूफ स्टार्ट करूया. याच्यामध्ये एक सिम्पल डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची आहे. ओके, समजा मी इथं परत ट्रायंगल ABC ड्रॉ केला. यामध्ये इम्पॉर्टंट काय, आता समजा जो A पॉईंट आहे ना, A पॉईंटला ओरिजिन कन्सिडर करायचं. काय कन्सिडर करायचं? ओरिजिन. आता इथं मी 2 ॲक्सिस ड्रॉ करतो. ॲक्सिस ड्रॉ करण्यासाठी मी कलर चेंज करतो पेनचा सपोज. ओके,
ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस. ट्रायंगलला मी नाव देतो इथं. हा पॉईंट आहे समजा तुमचा ए ओरिजिनला आहे, हा ओरिजिन आहे. जे जे करतोय आपण ते तुम्हाला मेन्शन पण करावं लागतं, लिहावं लागतं खाली. मी अगोदर डायग्राम कंप्लीट करतो. ओके, इथून एक ॲक्सिस पास होणार आहे, हा ॲक्सिस तुमचा असणार आहे वाय, म्हणजे तुमचा ए हा ओरिजिन झाला. ठीक आहे. त्यानंतर इथं समजा तुम्ही नाव द्या बी, बाकी कुठेही द्या. मग आता इथं समजा नाव दिलं तुम्ही सी. हा ट्रायंगल ए बी सी. सो इथं मी लिहितो, जी कन्स्ट्रक्शन केलं ना त्याची माहिती लिहायची असते बघा. इन ट्रायंगल ए बी सी पॉइंट ए इज ॲट ओरिजिन, पॉइंट ए इज ॲट ओरिजिन, कॉमा, त्यानंतर ए बी. ओके, जी साईड ए बी जी आहे, ओके, साईड ए बी इज अलॉंग एक्स ॲक्सिस, ती अलॉंग एक्स ॲक्सिसला आहे. ओके, वाटलं असतं फुल स्टॉप. नेक्स्ट अजून काय लिहू शकतो तुम्ही, अ लाईन परपेंडिक्युलर, अ लाईन परपेंडिक्युलर टू साईड कोणती, ए बी, आणि कुठून पास होती ती ए मधून. अ लाईन परपेंडिक्युलर टू साईड ए बी अँड पासिंग थ्रू ए, पासिंग थ्रू पॉइंट ए इज कोण येतो, वाय ॲक्सिस, ॲज अ वाय ॲक्सिस. ठीक आहे. ट्रायंगल ए बी सीमध्ये ए तुमचा ओरिजिनला आहे. आता ए जर ओरिजिनला असेल, आता हे बघा तुम्हाला साईड्स माहिती आहेत. परत इथं मी साईड मेन्शन करतो. हां, सीच्या अपोजिटची साईड कोण असतंय, सी. एच्या अपोजिटची साईड ए, साईड आपण स्मॉल लेटर दाखवतो. बीच्या अपोजिटची साईड बी आहे. ओके. हां, आता यामध्ये काय करायचं आहे, परत तुम्हाला ते मेन्शन करायचं आहे बघा. मी इथं खाली मेन्शन करतो किंवा ह्या बाजूला मेन्शन करतो. लेंथ ए बी, ए बीची लेंथ आहे सी, लेंथ बी सी, बी सीची लेंथ आहे ए, आणि लेंथ ए सी, ए सीची लेंथ काय आहे, बी आहे. ओके, तिन्ही पण मेन्शन करून दिलं. आता याच्यामध्ये मी जो प्रूव्ह करणार येणार आहे तो पहिला रूल प्रूव्ह करणार आहे, ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. ओके, याला मला प्रूव्ह करायचं आहे. याच्यामध्ये अँगल ए, जो अँगल तुम्हाला प्रूव्ह करायचा आहे ना तो ओरिजिनला आणायचा. सिम्पली असं लक्षात ठेवा, मला अँगल ए लागतो पहिला, सो म्हणून त्याला मी ओरिजिनला आणलं. जर मला दुसरं स्टेटमेंट जर विचारलं एक्झाममध्ये तर मी काय करणार, पॉईंट बी ओरिजिनला आणणार, आणि बाकी इथं मग इथं ए दिला, इथं बाकी दोन्ही पॉईंट कुठेही लिहा, त्याला काही फरक नाही पडत. जर तुम्हाला काय करायचं आहे समजा की अँगल सी म्हणजे थर्ड स्टेटमेंट जर प्रूव्ह करायचं आहे, एक्झामला विचारलं तुम्हाला थर्ड स्टेटमेंट की प्रूव्ह दॅट सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस सी, तर मग काय करणार तुम्ही, सीला, अँगल सीला तुम्ही ओरिजिनला आणणार. ओके, आणि बाकी ए आणि बी कुठेही लिहा. ओके. आता मला कॉर्डिनेट सांगा. बघा एचे कॉर्डिनेट्स काय येतील, ए ओरिजिनला आहे 0 0, बरोबर. बीचे कॉर्डिनेट्स काय येतील, एक्स 0 आहे नाही, एक्स सी आहे, बरोबर, आणि वाय 0. हे झाले बीचे कॉर्डिनेट्स. आणि सीचे कॉर्डिनेट्स काय येतील रे, सीचे कॉर्डिनेट्स काढण्यासाठी काय करा, समजा इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला आपण, नाही का, ट्रिग्नोमेट्री वापरली. समजा इथून मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि ह्या पॉईंटला समजा नाव, एक मिनिट, हा सी काढून टाकतो मी त्यांचा अगोदर. हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला, याला समजा तुम्ही नाव दिलं डी, आणि ए बी, ए बीची लेंथ तुमची सी आहे. ठीक आहे, चला इथं मेन्शन केलं आहे मी. हां, ए बीची लेंथ तुमची सी आहे. आता इथं जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला, समजा हा अँगल आहे तुमचा. ओके, सीचे कॉर्डिनेट्स फाइंड आउट करायचे म्हणजे मला ईडी लागेल. एक्स कॉर्डिनेट म्हणजे ईडी आणि वाय कॉर्डिनेट म्हणजे सी डी. ओके, कॉर्डिनेटसाठी मी इथं लिहितो, हां, कॉर्डिनेट्स ऑफ ए, coordinates of A काय येते 0 0. नेक्स्ट coordinates of B, B चे coordinates C, 0. आता coordinates of C, मग C साठी काय केलं आपण, लेट ड्रॉ परपेंडिक्युलर
ऑन ए बी फ्रॉम कडून ड्रॉ केला आपण सी पासून ड्रॉ केला. ठीक आहे. मग आता जो ए सी डी आहे ना हा राईट अँगल ट्रायंगल तयार झाला आहे. देअरफॉर ए सी डी किंवा ट्रायंगल ए सी डी इज राईट अँगल ट्रायंगल. ओके. आता जर मला सी पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट फाइंड आउट करायचा आहे म्हणजे ईडी फाइंड आउट करायचा आहे. ईडी आणि हा अँगल यूज करायचा तुम्हाला कोणता ए अँगल यूज करायचा आहे. ईडी हा अँगलची ॲडजस्टंट साईड आहे. ॲडजस्टंट साईड असेल तर काय वापरतो आपण कॉस. मग सांगा मला कॉस ए काय येईल. कॉस ए वापरा इथं कॉस ए. ॲडजस्टंट साईड ईडी हायपोटेनस काय आहे ए सी. सो कॉस ए इज इक्वल टू ईडी हायपोटेनस काय म्हटलो मी ए बी का तिथं वरती बी का सी दिलेला आहे आपण सी आहे अपॉन ए सी. ओके. आपल्याला ईडी फाइंड आउट करायचं आहे. मग ईडी काय होईल. ईडी होईल ए सी इंटू कॉस ए. मग ईडी इज इक्वल टू हां ए सी लेंथ ऑफ ए सी काय असतं रे हे इथं आहे. लेंथ ऑफ ए सी इज बी. सो दिस इज बी कॉस ए. हा झाला ईडी म्हणजे याचा एक्स कॉर्डिनेट झाला. आता वाय कॉर्डिनेट काढायचा आहे. वाय कॉर्डिनेट काय येईल. वाय कॉर्डिनेट म्हणजे व्हर्टिकल सी डी. सी डी म्हणजे साईन फाइंड आउट करायचा तुम्हाला म्हणजे इथं काय होईल आता साईन ए. साईन ए इज इक्वल टू व्हर्टिकल डिस्टन्स सी डी अपॉन हायपोटेनस ए सी. आपल्याला लागतो सी डी. देअरफॉर सी डी इज इक्वल टू झाला ए सी इंटू साईन ए. मग सी डी इज इक्वल टू ए सी. ए सी किती बघा बी. लेंथ ऑफ ए सी इज बी इंटू साईन ए. ओके. हा झाला वाय कॉर्डिनेट. वाटलं असेल तुम्ही मेन्शन करू शकता धिस इज युअर एक्स कॉर्डिनेट कोणत्या पॉईंटचा सी पॉईंटचा आणि हा वाय कॉर्डिनेट. बरोबर. मग आता डायग्राम मध्ये पण तुम्ही ते कॉर्डिनेट लिहू शकता. एक्स कॉर्डिनेट काय आला बी कॉस ए. बी कॉस ए आणि वाय कॉर्डिनेट आला बी साईन ए. बी साईन ए. 2 मार्काचा आहे बरं का फक्त हा ही थिअरम. एकच येतं तुम्हाला प्रूव्ह करायला. ओके. एवढं सगळं लिहावं लागतं आपल्याला त्याच्यामध्ये. बी कॉस ए बी साईन ए आणि इथं पण मी कॉर्डिनेट्स मेन्शन केले होते. ओके. सो हे इथंचं मी रब करतो आणि याला खाली लिहितो. देअरफॉर कॉर्डिनेट्स ऑफ सी. देअरफॉर द कॉर्डिनेट्स ऑफ सी काय आलेत बी कॉस ए आणि बी साईन ए. बस एवढंच इम्पॉर्टंट आहे बघा. एकदा कॉर्डिनेट आले का आपल्याला फक्त काय करायचं आहे इक्वेशन वापरायचं आहे. आता डिस्टन्स फॉर्म्युला थोडक्यात आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे. टू प्रूव्ह दॅट पहिलं इक्वेशन मी प्रूव्ह करणार आहे. टू प्रूव्ह दॅट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे सी स्क्वेअर इज कोणतं पहिलं तो सी बघितला मी. हां. टू प्रूव्ह दॅट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस साईन स्क्वेअर बरोबर मायनस 2bc असे. आता हे प्रूव्ह करण्यासाठी ए बघा ए कोण आहे. ए म्हणजे लेंथ बी सी आहे बरोबर. इथं बघ तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे एल एच एस घेऊन. सो वी टेक द एल एच एस. प्रूव्ह खूप सिम्पल आहे. आता एल एच एस इज इक्वल टू ए स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर. ए म्हणजे कोणती ए बा इथं ए म्हणजे कोणती लेंथ आहे बी सी म्हणजे हा झाला बी सीचा स्क्वेअर. ओके. आता तुम्हाला बीचे पण कॉर्डिनेट माहिती आहे तुम्हाला सीचे पण कॉर्डिनेट्स माहिती आहे. डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा एनी1. व्हॉट इज द डिस्टन्स फॉर्म्युला. फायनल पॉईंट मायनस इनिशियल पॉईंट आहे ना. आपण डिस्टन्स फॉर्म्युला कसा वापरतो कोणतेही जर 2 पॉईंट असतील तर इथं लिहितो बघा मी रफ. याला आन्सरमध्ये नका लिहू. समजा हे जर 2 पॉईंट आहे माझ्याकडं याचे कॉर्डिनेट्स आहे माझे x1 y1 आणि याचे कॉर्डिनेट्स आहे माझे x2 y2. सो आपला डिस्टन्स फॉर्म्युला काय असतो डिस्टन्स इज इक्वल टू y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर. हा तुमचा डिस्टन्स फॉर्म्युला आहे. बघा आता बी
सी, म्हणजे सी मायनस बी करा किंवा बी मायनस सी करा, एनिथिंग, काय फरक पडत नाही त्याला, बरोबर. म्हणजे हे बघा एक इथं म्हणजे आणि आणखीन एक इथं एक्स टू मायनस एक्स म्हणलेला आधी तरी चालतो, कारण स्क्वेअर ब्रॅकेट हे सगळे प्लस मध्ये, सो काही फरक पडत नाही. म्हणजे मी काय करतो, बी मधून सीचे पॉईंट्स मायनस करतो, म्हणजे काय होईल आता पहिला सी मायनस बी कॉस ए ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर ना, बी सी स्क्वेअर. पहिलं काय होईल इथं बीचा कॉर्डिनेट दिसतंय ना तुम्हाला, या सी मधून मार्क करतो मी, या सी मधून तुम्हाला याला मायनस करायचं आहे बी कॉस ए, बरोबर. तेच लिहायचं आहे मला खाली, सी मायनस बी कॉस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस, आता वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर, आता झिरोमधून बी साईन ए मायनस करा, प्लस झिरो मायनस बी साईन ए ब्रॅकेट स्क्वेअर. बस आता एवढं इक्वेशन मला सॉल्व करायचं आहे. सो काय होईल बघा, इट इज इक्वल टू सी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस है ना काय टू बी सी कॉस ए प्लस ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला बरं इथं, बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर ए प्लस इथं बी स्क्वेअर साइन स्क्वेअर ए, ठीक आहे. सो इज इक्वल टू, हे बघा रे, सी स्क्वेअर मायनस टू बी सी कॉस ए, आलं हे. या दोघांमधून कोण कॉमन निघेल रे नेक्स्ट, हे दोघं जण, बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर ए प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर ए, बी स्क्वेअर कॉमन, सो ब्रॅकेटमध्ये काय राहील कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए, सो इज इक्वल टू सी स्क्वेअर मायनस टू बी सी कॉस ए प्लस बी स्क्वेअर, ब्रॅकेटचा आन्सर किती रे, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा 1, बीला घ्या अगोदर, मग बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस हा झाला टू बी सी कॉस ए अँड इट इज इक्वल टू युअर आर एच एस. आली का बघा, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस टू बी सी कॉस ए. ओके, सो ह्या थेरममध्ये इम्पॉर्टंट काय आहे, मला पहिला जर प्रूव्ह करायचा असेल अँगल ए येतो त्याच्यामध्ये एला ओरिजिनला घ्या, जर मला सेकंड स्टेटमेंट प्रूव्ह करायचं असेल तुम्ही ट्राय करू शकता आता नंतर, ठीक आहे. तर बीला ओरिजिनला घ्या आणि कॉर्डिनेट्स बघा, कॉर्डिनेट्स असेच येतात, असेच म्हणजे त्याच्यानुसार थोडेसे चेंज होतील, काय चेंज होतील ते बघा, ठीक आहे. तेवढं तुम्ही ट्राय करू शकता. आलं लक्षामध्ये. मग खाली परत स्टेटमेंट लिहायचं आहे, देअरफॉर ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस टू बी सी कॉस ए, हेन्स प्रूव्ह. ओके, कारण आतापर्यंत कोसाइन रूल फक्त 2 मार्काला आलेला आहे आणि एक स्टेटमेंट, जर त्यांनी तिन्ही जर विचारले तर ते 4 मार्काला टाकतील. ओके, 3 मार्काला शक्यतो येणार नाही. सो हे झालं सेकंड. आता आपल्याला थर्ड प्रूव्ह करायचं आहे, प्रोजेक्शन रूल, तिसरा. आता प्रोजेक्शन रूल मध्ये पण 3 स्टेटमेंट आहेत. ओके, आणि प्रोजेक्शन रूल प्रूव्ह करताना काय करा, कोसाइन रूल वापरायचा आहे आपल्याला प्रोजेक्शन रूल प्रूव्ह करण्यासाठी. जस्ट बेटा हां, स्टेटमेंट काय येईल सांगायचं, स्टेटमेंट परत, इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी 3 स्टेटमेंट आहेत. मला पहिलं स्टेटमेंट, ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस ए, सी कॉस ए. सेकंड स्टेटमेंट, बी इज कॉस बी इक्वल कॉस बी, बी कॉस सी प्लस सी कॉस बी, हाँ सी कॉस बी, सी कॉस बी, बी कैपिटल, बी इज इक्वल टू सी कॉस ए प्लस ए कॉस सी, आणि तिसरं सी इज इक्वल टू ए
कॉस बी प्लस बी कॉस ए. ठीक आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं प्रोजेक्शन रूल. आता प्रोजेक्शन रूल प्रूव्ह करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पण 2 मार्काला येतो जनरली, म्हणजे मॅक्सिमम टाइम 2 मार्काला चाललेला आहे. आणि याला प्रूव्ह करताना डायरेक्ट आपण कोसाईन रूलच वापरणार आहे. कोसाईन रूल वापरून डायरेक्टली काय करा, याला प्रूव्ह करा. ठीक आहे. सो कोसाईन रूलची मला हेल्प घ्यायची याला प्रूव्ह करण्यासाठी. सो आपण आता वरती कोसाईन रूल प्रूव्ह केलेले आहेत. मी फक्त ते स्टेटमेंट बघतो की कोसाईन रूलसाठी काय केलं होतं मी. ओके, हे 3 आपल्याला प्रूव्ह करायचे आहेत. ठीक आहे. आता हे 3 इक्वेशन प्रूव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, एक काम करू आपण, थांबा. इथं असं आहे बघा, प्रूव्ह द कोसाईन. याच्यावरून तुम्ही कोसाईन रूल प्रूव्ह करू शकता. मी तेच आता टेक्स्टबुकमध्ये चेक करत होतो. कोसाईन रूल तुम्ही प्रूव्ह करू शकता बाय युझिंग प्रोजेक्शन रूल. प्रोजेक्शन रूल प्रूव्ह करण्यासाठी कोसाईन रूलचा हेल्प नाही घेतलेली त्यांनी. नाही घेतलेली. ठीक आहे, म्हणजे आपल्याला बेसिकने जावं लागेल. सो परत मग काय करू, बेसिकली म्हणजे जी मेथड दिली बुकमध्ये तीच अप्लाय करू आपण. सो आता आपण स्टार्ट करूया प्रूफ. सो याच्यामध्ये 3 केसेस येतात विथ द हेल्प ऑफ अँगल्स. आणि आपल्याला फक्त काय करायचं आहे, 1 2 3 पैकी एखादं प्रूव्ह करू शकतो आपण. ए इज इक्वल टू बी कॉस सी प्रूव्ह करा, म्हणजे पहिलं, दुसरं किंवा तिसरं. ठीक आहे. माझ्या बघण्यात तरी 2-2 मार्काचे आहेत बघा क्वेश्चन्स आलेले आहेत प्रोजेक्शन रूल. जर तुम्ही एखाद्या क्वेश्चन पेपरमध्ये बघितलं असेल 3 मार्काला तर सांगा मला. तर 3 मार्कासाठी, सॉरी 2 मार्कासाठी थोडंसं मोठं आहे आता हे. तर 3 केसेस तुम्हाला याच्यामध्ये हे करायचे आहेत. सो मी इथं प्रूफ स्टार्ट करतो आहे. ओके, 3 केसेससाठी मला डायग्राम इथं ड्रॉ करायचं. आपण इथं म्हणू कोणता प्रूव्ह करू आपण, पहिला प्रूव्ह करूया. ठीक आहे. सो पहिला प्रूव्ह करण्यासाठी टू प्रूव्ह ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी, याला मला प्रूव्ह करायचं आहे. ओके, टू प्रूव्ह दॅट ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. आता इथे मी कन्स्ट्रक्शन करतो. ट्रायंगल काढायचं आहे परत. ट्रायंगल ABC. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये परत एक अल्टिट्यूड ड्रॉ करूया. अल्टिट्यूड म्हणजे परपेंडिक्युलर. इथं एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला मी. परपेंडिक्युलर ड्रॉ करून इथं पॉईंट घेतला बघा टी. ओके, टी इज द पॉईंट ऑफ द परपेंडिक्युलर. सो जे आपण कन्स्ट्रक्शन करतो ते इथं लिहावं लागतं बघा. परत तुम्हाला त्याच व्हॅल्यूज लिहावं लागतील. समजा बीच्या अपोजिट बी, एच्या अपोजिट ए. ठीक आहे ना, ही साईड ए तुमची आणि सीच्या अपोजिट सी. सो इथं लिहितो मी लेंथ ऑफ ए बी, लेंथ ऑफ बी सी आणि लेंथ ऑफ ए सी. सो लेंथ ऑफ ए बी आहे तुमचा ए बी, हां, लेंथ ऑफ ए बी सी, लेंथ ऑफ बी सी ए आणि लेंथ ऑफ ए सी बी. त्यानंतर जे कन्स्ट्रक्शन केलं ते लेट AD is perpendicular to BC किंवा altitude to BC. ओके. आता ह्याच्यामुळं हे तर जर तुम्ही परपेंडिक्युलर जर ड्रॉ केला ना तर याला काय म्हणतात बघा. आता हा जो BD आहे ना, 2 पार्टमध्ये इथं डिवाइड झाला बघा. एक BD आला, एक DC आला. सो BDला म्हणतात प्रोजेक्शन ऑफ AB. कोणाचं प्रोजेक्शन? ABचं प्रोजेक्शन BDला बरं करे. आणि कशावरती ते प्रोजेक्शन? BC वरती आहे. आणि दुसरा जो पार्ट तयार झाला, ओके, इथं मी पेन्सिलने मार्क करतो, याला तुम्ही डायग्राममध्ये लिहू नका. हा 1 आणि हा सेकंड, 2 पार्ट तयार झाले बिकॉज ऑफ दिस D. BC इज कॉल्ड ॲज अ प्रोजेक्शन ऑफ AB. ABचं प्रोजेक्शन आहे कशावरती? BC वरती. आणि सेकंड जो पार्ट तयार झाला बघा DC, याला म्हणतात प्रोजेक्शन ऑफ AC. कशावरती? परत BC वरती. तेच फक्त तुम्हाला स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. सो वी कॅन राईट हिअर BD is called projection
कोणाचं प्रोजेक्शन? प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी. बी सी वरती आहे. सिमिलरली वी कॅन राईट डी सी इज कॉल्ड प्रोजेक्शन ऑफ, हे जे डी सी आहे ना, इट्स अ प्रोजेक्शन. कोणाचं प्रोजेक्शन आहे? ए सीचं. ए सी ऑन बी सी. ठीक आहे. मग देअरफॉर खाली असं लिहायचं आहे, देअरफॉर प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी. हे बघा, ए बी ऑन बी सी याला फक्त ट्रिग्नोमेट्रीच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. बघा तुम्हाला आता कशामध्ये लिहायचं आहे? तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीच्या फॉर्ममध्ये. आता याच्यासाठी तुम्ही अँगल वापरा बी. आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे. प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी, बरोबर. तो प्रोजेक्शन कोणता आहे? बी डी. ठीक आहे. मी ह्या बाजूला ते कॅल्क्युलेशन्स करतो. जस्ट बेटा, इथं मी कॅल्क्युलेशन करतो. हे बघा रे, इन ट्रायंगल ए बी डी राईट अँगल ट्रायंगल आहे, बरोबर आहे. मला बी डी म्हणजे ह्या अँगलचा ॲडजस्टंट साईड आहे, म्हणजे मला कॉस वापरायचा आहे. मग कॉस बी इज इक्वल टू काय होईल? ॲडजस्टंट साईड बी डी अपॉन हायपोटेनस काय आहे? हायपोटेनस आहे ए बी. मला कोण लागतोय? बी डी लागतोय. मग बी डी इज इक्वल टू काय होईल? हे तुम्ही आपल्या थेरममध्ये जरी ॲड केलं तरी चालेल, किंवा डायरेक्ट केलं तरी चालेल, कसंही. बी डी इज इक्वल टू काय होईल? बी डी इज इक्वल टू ए बी आणि हा कॉस बी. आणि ए बीची व्हॅल्यू काय आहे? ए बीची व्हॅल्यू आहे सी. म्हणजे तुमचा बी डी काय झाला? सी कॉस बी झाला. आलं लक्षामध्ये? बी डीची व्हॅल्यू तुम्ही कशामध्ये लिहिली? ट्रिग्नोमेट्रीमध्ये. इज इक्वल टू ए बी. बघा, प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी इज, असं लिहा वाटलं असतं, इज कोण येतो? बी डी. अँड इट इज इक्वल टू, ओके, हे कॅल्क्युलेशन तुम्ही थेरममध्ये पण दाखवू शकता बरं खरे. इज इक्वल टू हा काय झाला? सी कॉस बी झाला. सिमिलरली खाली तुम्ही काय लिहू शकता? प्रोजेक्शन ऑफ ए बी. नाव प्रोजेक्शन ऑफ ए, आता ए सी, ओके, ऑन बी सी इज कोण येतो? हे बघा, ए सीचं प्रोजेक्शन बी सी वरती, तो आहे आता डी सी. इज डी सी. ओके. मग डी सी इज इक्वल टू काय होईल रे? आता हा जर सी कॉस बी आला तर तुम्ही आता दुसरा हा ट्रायंगल वापरणार आहे. इथं तुम्ही अँगल वापरणार आहे सी. सो फक्त मला लॉजिकली सांगा काय येईल. तुमची बी डीची व्हॅल्यू जर सी कॉस बी आली तर डी सीची व्हॅल्यू काय येईल? आहे ना सगळं? बी कॉस. हां, बी कॉस. बी कॉस. बरोबर, बी कॉस सी. ओके. वाटलंच मी कॅल्क्युलेशन करून दाखवतो परत. इन ट्रायंगल ए डी सी, ओके, तुम्हाला कोण लागतं आता? कॉस सी लागतोय. सो कॉस सी इज इक्वल टू काय होईल? ॲडजस्टंट साईड आहे डी सी अपॉन हायपोटेनस आहे ए सी. आपल्याला लागतोय बघा डी सी. सो डी सी इज इक्वल टू काय झाला? ए सी इंटू कॉस सी. ए सी म्हणजेच कोण? बी. बी इंटू कॉस सी. हे कॅल्क्युलेशन तुमच्या मनावर. ठीक आहे. याला तुम्ही आता हे जर करायचेच असतील तुम्हाला तर ॲड करा, प्रॉब्लेम म्हणजे थिअरममध्ये करू शकता डायरेक्टली ॲड. ओके. म्हणजे कसं येतं हे डायरेक्ट लिहिण्यापेक्षा तुम्ही असं लिहिलं तरी चालेल. ओके. कारण टेक्स्टबुकमध्ये मी चेक करतोय, कारण टेक्स्टबुकमध्ये त्यांनी डायरेक्ट लिहिलेलं आहे त्यांनी. सो हा झाला बी कॉस सी. ओके. आता 3 केसेस आपल्याला याच्या पुढे स्टडी करायचे. आता केस 1. केस 1 आहे बी अँड सी आर ॲक्यूट अँगल्स. बी अँड सी आर ॲक्यूट अँगल्स. बी आणि सी काय कन्सिडर केलं तुम्ही आता? ॲक्यूट अँगल कन्सिडर केलं. म्हणजेच प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी. आणि म्हणजे हे जे प्रोजेक्शन आपण ड्रॉ केले ना रे, आता हा जो वरचा ट्रायंगल मी ड्रॉ केलेला आहे तो ट्रायंगल काय आहे आपला? ॲक्यूट अँगलच आहे, म्हणजे ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे. सगळे अँगल माझे 90 डिग्रीपेक्षा स्मॉल आहेत, बरोबर. म्हणजे वरती जे मी प्रोजेक्शन लिहिले तेच प्रोजेक्शन, म्हणजे हेच 2 स्टेटमेंट तुम्हाला खाली लिहायचे आहेत. ओके. पहिल्या केसमध्ये. सो देअरफॉर हेच 2 स्टेटमेंट, हे 2 ॲज इट इज. सो कॅन राईट प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी. हा कोण आहे? इज बी डी
त्याची व्हॅल्यू काय आलेली आहे आपली सी कॉस बी अँड प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी हा कोण आहे डी सी आणि त्याची व्हॅल्यू काय आलेली आहे डी सीची वरती बी कॉस सी. बरोबर. मग आपल्याला पहिलं जे प्रूव्ह करायचं आहे ना पहिलं प्रूव्ह करण्यासाठी तुमची लेफ्ट हँड साईड ए बरोबर आणि ए म्हणजे कोण आहे लेंथ ऑफ बी सी आहे कळत आहे का रे बी सी बरोबर. मग वी कॅन राईट हिअर देअरफॉर ए इज इक्वल टू ए म्हणजे कोण ए म्हणजे लेंथ बी सी ए इज इक्वल टू बी सी आणि बी सी कोण आहे रे हे बघा हा कम्प्लीट बी सी कोण येईल बी पासून डी पर्यंत पहिला पार्ट त्या लेंथ बी सीचा आणि डी पासून सी पर्यंत सेकंड पार्ट म्हणजेच तुम्ही बी सीला कसं लिहू शकता बी सी इज इक्वल टू बी डी प्लस डी सी आणि बी डी तुमचा आला आहे बघा बी डी काय हा सी कॉस बी आणि डी सी आहे बी कॉस सी. ओके एची व्हॅल्यू म्हणून ए इज इक्वल टू काय होईल बी कॉस सी प्लस सी कॉस बी हेन्स प्रूफ आलं का पहिलं हेन्स प्रूफ हे झालं केस 1 साठी. मी सांगितलं ना बघा 2 मार्कासाठी थोडंसं मोठं येते ना. आता केस 2 ऑब्ट्यूज अँगल पहिलं समजलं हे सेकंड पेजवरती आहे तुम्ही केस 2. आता आपण कन्सिडर करूया दोन्ही अँगल मला ऑब्ट्यूज नाही कन्सिडर करता यायचे 1 बाय 1 आपण करू शकतो. सपोज बी इज ऑब्ट्यूज अँगल बी इज ऑब्ट्यूज अँगल ठीक आहे. मग आता डायग्राम कशी येईल बघा ऑब्ट्यूज अँगलची बीला ऑब्ट्यूज अँगल ऑब्ट्यूज म्हणजे काय तो 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे. समजा असा ट्रायंगल मी ड्रॉ केला ठीक आहे. हा तुमचा ए हा बी आणि हा सी आहे. परत परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे ए पासून. ओके म्हणजे ही लाईन तुम्हाला काय करावं लागेल इकडं एक्सटेंड करावं लागेल. मी सांगितलं आहे कन्स्ट्रक्शन एक्सटेन्शन असेल तर डॉट 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 लाईन दाखवायची अशी. हा तुमचा डी आहे. आता दिस इज अ परपेंडिक्युलर. ओके बाकीचं तुम्हाला माहिती आहे वरती आपण मेन्शन केलं एच्या अपोजिटची साईड ही ए झाली बीच्या अपोजिट साईड ही बी झाली सीच्या अपोजिटची साईड ही सी झाली आणि हा तुमचा अँगल झाला बघा मोर दॅन 90 डिग्री दॅट इज ऑब्ट्यूज अँगल. बरोबर. आता मला प्रोजेक्शन जे तुम्ही मागच्या पेजवरती लिहिलेत बघा तेच प्रोजेक्शन आपल्याला करायचं. मग प्रोजेक्शन ऑफ ए बीचा प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी काय येतो बी डी आहे बरोबर. आणि बी डीची व्हॅल्यू काय बघा आता सी हे बघा बी डीची व्हॅल्यू काय होती सी कॉस बी होता. कधी होता तो सी कॉस बी ज्यावेळेस बी तुमचा ॲक्यूट अँगल होता. आता तुमचा अँगल हा ऑब्ट्यूज झाला आहे. ऑब्ट्यूज म्हणजे काय 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे. बट 90 डिग्रीपेक्षा किती मोठा आहे माहीत नाही आहे. बट तो 180 डिग्रीपेक्षा कसा असतो स्मॉल असतो. मग 180 डिग्रीपेक्षा जर स्मॉल असेल तर त्याला डायरेक्टली असेल या सी कॉस हां हा जो तुमचा आता बी आहे तुमचा 90 डिग्रीपेक्षा तो लार्जर झालेला आहे. 90 डिग्रीपेक्षा लार्जर किती असतो बघा हे आपण मेन्शन नाही करू शकत. बट तो अँगल तुमचा 180 डिग्रीपेक्षा स्मॉल आहे. मग त्यांना डायरेक्टली कसं लिहायचं इथं पाय मायनस आणि हा अँगल तुमचा कोण येतो बी आहे. म्हणजे आता प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन द बी सी किती झाला तुमचा सी कॉस पाय मायनस बी. आला अँगलचा फॉर्म्युला इलेवन कॉस पाय मायनस टीटा. सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस मायनस करेक्ट. मग काय होईल हा मायनस सी कॉस बी होईल ठीक आहे. आणि पुढचं प्रोजेक्शन अँड प्रोजेक्शन ऑफ ए बी होतं हे. द प्रोजेक्शन ऑफ कोणतं आहे दुसरं ए सी ऑन बी सी. आता ए सीचं बी सी वरती ओके आणि तुमचा सी हा ॲक्यूट अँगल आहे सो तिथं काहीच चेंज नाही होणार. इज इक्वल टू डी सी इज इक्वल टू काय आला बी कॉस सी आला बरोबर. आता परत ए घ्या बघा फ्रॉम द फिगर देअरफॉर ए इज इक्वल टू ए म्हणजे कोण
बी सी. आता इथं तुम्हाला बी सी ही लेंथ कशी दिसते रे? डी सी मधून कोणाला मायनस केल्यावर बी सी भेटेल? तुम्हाला बी सी लागतोय ना, बी पासून सी हे डिस्टन्स लागतंय. सो टोटल डिस्टन्स आहे बघा इथून डी पासून सी पर्यंत. सो डी सी मधून कोणाला मायनस करा? डी बीला मायनस करा. सो बी सी इज इक्वल टू काय होईल? डी सी मायनस हा डी बी. डी बी म्हणजेच बी डी. कळतंय ना? डी सी मायनस बी डी. ओके. हां, सो डी सीची व्हॅल्यू किती आहे? बी कॉस सी मायनस बी डीची व्हॅल्यू किती आहे? मायनस सी आणि हा कॉस बी. ओके. हे झालं बी कॉस सी, हे मायनस मायनस प्लस सी कॉस बी. आलं का? हेच होतं ना, ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. हेन्स ही झाली सेकंड केस. नाव केस नंबर 3, शेवटची केस थर्ड. ओके. आता केस थर्डमध्ये तुम्हाला कन्सिडर करायचं बी इज अ राईट अँगल. बी इज राईट अँगल. ओके. बी इज अ राईट अँगल. मग डायग्राम कशी येईल? बी तुम्हाला राईट अँगल काढायचा आहे. हा तुमचा ए, हा बी, हा सी. आपण काय केलं माहिती का? पहिल्या दोन्ही डायग्राममधून ए पासून आहे ना एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला होता बघा बी सी वरती. ओके. ए आपण ड्रॉ केला होता बी सी वरती परपेंडिक्युलर. पहिली केस आपण कन्सिडर केली होती ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगलमध्ये पण आपण काय केलं? ए पासून परपेंडिक्युलर ड्रॉ केला डी वरती, आपल्या बी सी वरती, ए डी. बरोबर आहे. त्यानंतर आपण काय केलं बघा, सेकंड केसमध्ये ऑप्टूज अँगल कन्सिडर केला, परत परपेंडिक्युलर ड्रॉ केला मी बी सी वरती, तो डी आला. आता तुमच्यापैकी मला कोणी सांगू शकतं का? आता इथं मी ए पासून परत परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय बी सी वरती, मग डी पॉईंट कुठे येईल? डी पॉईंट, अरे हा ई बी स्वतः परपेंडिक्युलर आहे, कारण हा राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजेच इथं लक्षात ठेवा, ज्यावेळेस हा राईट अँगल ट्रायंगल असेल ना, देन पॉईंट बी अँड डी आर कोइन्साइड. कोइन्साइड म्हणजे काय? ते सेम पॉईंट झाले. आता बी म्हणजेच तुमचा डी आहे. ओके. हा बी म्हणजेच कोण असणार आहे? इथं ब्रॅकेटमध्ये तुम्ही लिहू शकता बी म्हणजेच डी आहे. मग बाकी तर माहिती आहे तुम्हाला, एच्या अपोजिट साईडची ए, बीच्या अपोजिट साईड बी, सीच्या अपोजिट साईड सी. करेक्ट. हां, मग डायरेक्टली तुम्हाला काय घ्यायचं आहे बघा, याच्यामध्ये जर बी आणि डी जर सेम असेल तर बी डी इज इक्वल टू किती येईल? यस, बी डी. आपल्याला ए फाइंड आउट करायचं आहे ना, म्हणजे ए तुमचा डायरेक्टली बी सी आहे. प्रोजेक्शन कुठे आहे आपले बघा, आपलं प्रोजेक्शन काय होतं? इथं डी सी मायनस बी डी होता. किंवा पहिल्या केसमध्ये जर मी आलो तर ह्या डायग्रामवरून तुमचा ए कोण होता? बी डी प्लस डी सी होता. बरोबर आहे का? आता तुमचा इथं ए डायरेक्टली कोण येणार आहे? बी सी येणार आहे. म्हणजेच तुमचं कोणतं प्रोजेक्शन झिरो होतं इथं? सी कॉस बीचं. म्हणजेच कोण? बी डी. बी आणि डी हा कोइन्साइड येणार आहे. ओके. म्हणजे इथं तुम्ही काय लिहू शकता? बी अँड डी आर कोइन्साइड ॲज बी अँड डी आर कोइन्साइड्स. देअरफॉर जो तुमचा बी डी प्रोजेक्शन जे होतं ना, म्हणजेच बी डी प्रोजेक्शन म्हणजे त्याचं तुम्ही व्हॅल्यू काय लिहिलेली आहे? बी डी सी कॉस बी. देअरफॉर सी कॉस बी याची व्हॅल्यू काय असणार आहे? तुमची 0 असणार आहे. ठीक आहे. मग आता इथं प्रूव्ह करताना काय करायचं आहे? आर एच एस अगोदर घ्यायची आहे. ओके. त्या इक्वेशनची आर एच एस. मग आर एच एस काय होती? बी कॉस सी प्लस सी कॉस बी इज इक्वल टू बी कॉस सी ॲज इट इज प्लस सी कॉस बी. सी कॉस बीची व्हॅल्यू किती आहे? 0. बरोबर. आणि बी कॉस सी म्हणजेच कोण? हा बी सी. बरोबर आहे ना? बी सी. तुम्ही जर ह्या ट्रायंगलमध्ये बी कॉस सी, एक मिनटं, असं नाही समजायचं तुम्हाला. इथं काय करा, बी कॉस सी जो आला आहे ना, हा बी कॉस सी कोण आहे? बी सी.
बघा ट्रायंगल ABC राईट अँगल ट्रायंगल आहे, बरोबर आहे. मग मला सांगा कॉस सी इज इक्वल टू काय येईल. हा कॉस म्हणजे ॲडजसंट साईड. काय ॲडजसंट साईड ए ही आणि हायपोटेनस बी, बरोबर. मग एची व्हॅल्यू काय होईल बी कॉस सी आणि हा बी कॉस सी तुम्हाला इथं दिसतोय, हा बी कॉस सी. मग बी कॉस सीची व्हॅल्यू काय टाकू, सगळे जागे आहेत ना रे. बी कॉस सीची व्हॅल्यू काय पुट करू इथं ए ए ए. हा बी कॉस सी काय आला ए आला आणि ए म्हणजेच तुमचा काय आहे LHS. हेच तर प्रूव्ह करायचं होतं ना आपल्याला. देअरफॉर ए इज इक्वल टू काय RHS बी कॉस सी प्लस सी कॉस बी, हेन्स प्रूव्ह. हे बघा मी पहिलं स्टेटमेंट तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलं. ओके प्रोजेक्शन रूलचं थोडंसं लेंदी बघा प्रोजेक्शन रूल, पण तुम्ही जर चेक केलं ना मागचे क्वेश्चन पेपर तर 2-2 मार्काला चाललेला आहे बघा. एक स्टेटमेंट ते विचारतात आणि जनरली कोणतं स्टेटमेंट विचारतात ते मग पहिलंच. ओके आता सेकंड स्टेटमेंट जर तुम्हाला विचारलं त्यांनी बी कॉस सी प्लस ए कॉस, तर काय करायचं आहे ह्या डायग्राममध्ये ना इथं वरती बी घ्या. आपण इथं ABC घेतलं ना, इथं तुम्हाला बी लिहायचं आहे आणि बी वरून परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे आणि मग सॉल्व करायचं आहे. कारण इथं जो ए ना याचा मिनिंग आहे की तुम्ही ए वरून प्रोजेक्शन घेताय, नंतर इथं बी, मग बी वरून प्रोजेक्शन घ्यायचे आणि सी असेल तर सी वरून प्रोजेक्शन घ्यायचे आणि तुम्हाला 3 केस दाखवायच्यात. सगळ्यात अगोदर हे प्रोजेक्शन मार्क करून घ्यायचे. केस 1 आहे बघा ॲक्यूट अँगलची, केस 2 आहे ऑब्ट्यूज अँगलची आणि केस 3 कोणती आहे राईट अँगलची. राईट अँगलमध्ये प्रूव्ह करताना फक्त काय करायचं आहे मग हे RHS अगोदर घ्यायची आहे आणि मग LHS. ठीक आहे. खाली फक्त एक स्टेटमेंट लिहा सिमिलरली, कारण आपण बी कन्सिडर केला होता तसं सी पण कन्सिडर करावं लागेल. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह द केसेस वेअर सी इज ऑब्ट्यूज. ते प्रूव्ह नाही करायचा, याला फक्त स्टेटमेंट लिहून टाकायचं. सी इज ऑब्ट्यूज अँगल and C is right angle. And C is right angle. So therefore, in all possible cases, of the statement A is equal to B cos C plus C cos A is your hence. Okay, so this is the final. सो आपण ट्रिग्नोमेट्री आज कन्सिडर केलं होतं. सो तिन्ही थेरम्स मी प्रूव्ह केलं आहे बघा. एकदा जा याच्या थ्रू आणि आजच्या आजच करून टाका, मग हे 3 थेरम तुमचे होऊन जातील. साईन रूल, कोसाईन रूल आणि प्रोजेक्शन रूल. याच्या बाहेरचा थेरम तुम्हाला पडणार नाही. ओके ह्या नोट्स मी ग्रुपवरती शेअर करून देईन थोड्या वेळाने आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड पण केलेला आहे, तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पण हा व्हिडिओ असेल कोणाला पुन्हा जर बघायचं असेल तर. ओके किती जण प्रेझेंट आहे फक्त बघतो मी. अरे बापरे खूपच जण प्रेझेंट आहेत. आदेश कडू, अजिंक्य रासकर, दिव्या, ज्ञानेश्वरी, गौरव, ईशान, तोडबल, महावीर, महेंद्र, ओंकार, रुपाली, सानिका, सार्थक, सौद, श्रुती आणि सुमित. ठीक आहे समजलं का रे? हो सर. थोडंसं हे करा बघा ते, कारण तुम्हाला मी अगोदर सांगतो बघा थेरम तुम्हाला तो रट्टा करावा लागतात, ते रट्टा पोपट थोडंसं पाठच करावं लागतं. फक्त तुम्ही स्टेप्स लक्षात ठेवा की कुठं कुठं काय काय येणार आहे नाही का. साईन रूलमध्ये एरिया अगोदर फाइंड आउट करायचा, मग सरकम रेडियस वगैरेचं फाइंड आउट करायचं वगैरे, असं ब्रेक करून त्याला लक्षात ठेवा. सर हां तिथं प्रोजेक्शन रूल मध्ये नाही का तिन्ही केसेस प्रूव्ह करायचे आहेत का? तिन्ही येस तिन्ही.
मी तेच चेक करतो टेक्स्टबुकमध्ये की म्हणलं कोसाइन रूल वापरून प्रोजेक्शन रूल त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे का, पण तसं नाही केलं. टेक्स्टबुक म्हणजे कोणतं आपलं महाराष्ट्र शासनाचं, ठीक आहे ना. त्यामध्ये त्यांनी प्रोजेक्शन रूल आहे ना